तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का? घरात सगळे आजारी पडू शकतात, पण स्त्रीला आजारी पडण्याची परवानगीच नसते. ती आजारी असली तरी उठून जेवण बनवते. ती थकलेली असली तरी सगळ्यांची काळजी घेते. पण प्रश्न असा आहे, ही स्त्री सगळ्यांसाठी जगते, पण स्वतःसाठी कधी जगते? खरं सांगायचं तर, स्त्रीचं आयुष्य खूप विचित्र आहे. ती मुलगी असते तेव्हा आईबाबांसाठी सगळं करते. लग्न झालं की सासरचं घर आपलं मानून सगळं करते. सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाक, साफसफाई, सगळ्यांची काळजी, सगळ्यांची आवडनिवड. पण कधी कुणी तिला विचारतं का, तुला काय हवं आहे? एक स्त्री 9 महिने गर्भात बाळ वाढवते. त्या 9 महिन्यात ती सासरीच असते. तीच कामं करते, तीच सगळ्यांची काळजी घेते. पण डिलिव्हरी झाली की काय होतं? तिला माहेरी पाठवलं जातं. माहेरी का पाठवलं जातं? कारण तिला आराम मिळावा म्हणून. पण खरा प्रश्न असा आहे, ती 9 महिने काम करत होती, तेव्हा तिला आराम का मिळाला नाही? हे ऐकायला थोडं कठोर आहे, पण अनेक स्त्रियांच्या आयुष्यात हे खरं आहे. ती सगळ्यांसाठी करते, पण तिच्यासाठी कुणी करत नाही. आणि म्हणूनच आज अनेक स्त्रिया मनातून थकलेल्या आहेत. तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस केली आहे का? घरात सगळे आजारी पडतात, त्यांना आराम मिळतो. पण स्त्री आजारी पडली तर तिला म्हणतात, थोडं सहन कर, काम करून घे आधी, नंतर आराम कर. म्हणजे तिचं दुखणंच नसतं का? ही तक्रार नाही, ही रियालिटी आहे. कारण स्त्रीला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते, सगळ्यांची काळजी घे, सगळ्यांना समजून घे, स्वतःपेक्षा दुसऱ्यांना पुढे ठेव. पण आता काळ बदलतोय. आजची स्त्री फक्त घर सांभाळणारी नाही, ती स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पायावर उभं करणारी आहे. स्त्री स्ट्रॉंग असते, पण कधीकधी ती स्वतःलाच विसरते. ती सगळ्यांसाठी उभी राहते, पण स्वतःसाठी उभी राहत नाही. आपल्या समाजात एक मोठी समस्या आहे. स्त्रीने स्वतःसाठी काही केलं तर लोक लगेच म्हणतात, खूप ॲटिट्यूड आलाय, घराकडे लक्ष नाही, खूप बदलली आहे. पण खरं काय आहे? ती बदलली नाही, ती फक्त स्वतःला ओळखायला लागली आहे. प्रत्येक स्त्रीने 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. 1. स्वतःची काळजी घ्या. 2. नाही म्हणायला शिका. 3. स्वतःची स्वप्न जपा. तुम्ही रडून बसलात तर जग बदलणार नाही, पण तुम्ही उभं राहिलात तर तुमचं आयुष्य नक्की बदलेल. स्त्रीने सगळ्यांसाठी जगायला हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःसाठी जगलात तरच तुम्ही खरंच मजबूत व्हाल. कारण मजबूत स्त्री फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, ती पुढच्या पिढीचं आयुष्य बदलते. आपण सगळ्या स्त्रिया एक गोष्ट अनुभवतो. जेव्हा घरात सगळे खुश असतात, तेव्हा सगळ्यांना स्त्रीची आठवणी येत नाही. पण एक दिवस ती थकली, एक दिवस ती आजारी पडली, एक दिवस तिने आज मला नाही जमत असं म्हटलं, तेव्हा सगळ्यांना वाटतं, ही अचानक अशी का वागतीये? पण खरं काय माहीत आहे? ती अचानक बदललेली नसते, ती फक्त थकलेली असते. उदाहरण द्यायचं झालं तर, एका घरात आई रोज सकाळी 6 वाजता उठते, सगळ्यांसाठी चहा करते, नाश्ता करते, मुलांना तयार करते, घर साफ करते, दुपारचं जेवण करते. सगळ्यांनी जेवून झालं की सगळे आपापल्या कामाला जातात. पण त्या आईला कोणी विचारतं का, तू बस जरा, मी मदत करतो? नाही विचारत. कारण सगळ्यांना वाटतं, ही तर तिची जबाबदारी आहे. पण ही जबाबदारी नाही, ही तिची निस्वार्थी सवय आहे. आणि हीच सवय कधीकधी तिच्यावरच अन्याय करते. मग यावर उपाय काय? स्त्रीने राग करायचा का? भांडायचं का? नाही. उपाय खूप सिंपल आहे. पहिली गोष्ट, स्वतःची किंमत स्वतःला समजली पाहिजे. तुम्ही जर स्वतःला महत्त्व दिलं नाही, तर जगही तुम्हाला महत्त्व देणार नाही. दुसरी गोष्ट, सगळ्यांसाठी अवेलेबल राहू नका. कधीकधी आज मला आराम हवा आहे हे सांगणं खूप गरजेचं असतं. तिसरी गोष्ट, स्वतःसाठी वेळ काढा. दररोज 30 मिनिटं जरी असले तरी ते फक्त तुमच्यासाठी असले पाहिजे. तुम्ही वाचन करा, काही नवीन शिका, तुमची आवड जपा. कारण जेव्हा स्त्री स्वतःला घडवते तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो, आणि जेव्हा आत्मविश्वास वाढतो तेव्हा ती कोणाच्याही समोर कमकुवत राहत नाही. प्रत्येक स्त्रीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही त्या शक्ती आहात ज्यामुळे एक घर उभं राहतं. पण घर उभं ठेवताना स्वतःला हरवू नका. कारण मजबूत स्त्री फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, ती तिच्या मुलींचं आणि पुढच्या पिढीचं आयुष्य बदलते.